विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 11वीतील पर्यावरण शिक्षण हा विषय त्याच्यातली परिसंस्था हा दुसरा पाठ आपण शिकत आहोत. परिसंस्था. परिस्थितिकीय व्याप्ती, परिसंस्थेच्या रचना व कार्य, परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेची गतिशीलता, परिसंस्थेतील सेवा, प्रजातीतील परस्परावलंबन व आंतरसंबंध, परिस्थितिकीय उन्नत आणि उपक्रम. विविध प्रकारात परिसंस्थेच्या रचना व कार्य समजून घेण्यासाठी व्याप्ती समजून घेणं आवश्यक असतं. इकॉलॉजिकल परिस्थितिकीय शास्त्र या दोन ग्रीक शब्दापासून तयार झाला. शब्द ओकिऑस म्हणजे नैसर्गिक अधिवास व ओलॉजी म्हणजे अभ्यास करणारे म्हणजे परिस्थितिकी शास्त्र म्हणजे जीवांच्या आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांमधून करावयाचा अभ्यास. वनस्पती व प्राणी यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाशी असलेले परस्पर संबंधांचा अभ्यास करणं म्हणजे परिस्थितिकीय शास्त्र होय. नैसर्गिक अधिवास आणि वनस्पती आणि प्राणी यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे परिस्थितिकीय शास्त्र होय. परिस्थितिकीय व्याप्ती. सजीव आणि पर्यावरण यांचा परस्परांशी परिस्थितिकीय संबंध आहे. पर्यावरणाच्या विविध स्थितीमुळे वनस्पती आणि प्राणी विपुलतेची परिस्थितिकीय व्याप्ती मोठी आहे. प्राणी आणि वनस्पतीचे नैसर्गिक समूह त्यांचे घटक त्यांच्या तत्वानुसार काम करतात. ते सर्वसामान्य तत्त्व दाखवून देण्यासाठी परिस्थितिकीय कार्य आहेत. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वनस्पती विविध प्राण्यांची क्रिया अर्थ समजवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. एखाद्या भागातील जीवनसमूह वनस्पती व प्राणी सहज ओळखता येतात. परिस्थितिकीच्या सहाय्याने त्यांची मोजणी करता येते. हवा, पाणी, माती, वनस्पती इत्यादींच्या योग्य संवर्धनासाठी परिस्थितिकीचे समज उपयोगी पडते. शेती, जीवशास्त्रीय सर्वेक्षण, वनीकरण आणि मत्स्योत्पादन यामध्ये परिस्थितिकीचा प्रत्यक्ष उपयोग आहे. परिस्थितिकीची व्याप्ती. सजीव आणि पर्यावरण याच्याची परस्पर संबंध म्हणजे परिस्थितिकीय संबंध होय. वनस्पतीय प्राणी नैसर्गिक समूह त्यांचे घटक त्यांच्या तत्वानुसार काम करत असतात. विशिष्ट वनस्पती विशिष्ट प्रदेशातील विविध प्राण्यांची क्रियांचा अर्थ सांगण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच जीवसमूह आणि परिस्थितिकीय सहाय्याने त्यांची मोजणी करता येते आणि त्यांना योग्य असे हवा, पाणी, माती, वन्यजीवन संवर्धनासाठी परिस्थितिकीय समज उपयोगी असते. अशा पद्धतीने परिस्थितिकीय व्याप्ती आपण इथं बघितली. परिसंस्थेचे रचना व कार्य. निसर्गामध्ये जीवांचे समूह एकत्र राहतात. परस्परांशी तसे भौतिक वातावरणाशी त्यांचे संबंध असतात. सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये गुंतागुंतीचे परस्पर संबंध दर्शवणारे परिस्थितिकीय व्यवस्था निसर्गाने एका क्रियाशील एकक आहे. उदाहरणार्थ जलीय परिसंस्था जसे सरोवर, तळे, नदी, खाडी, महासागर, भूपृष्ठीय परिसंस्था, गवताळ प्रदेश, शेत, वन, वाळवंट इत्यादी परिसंस्थेची उदाहरणं आहेत. परिसंस्थेची रचना आणि कार्य त्यांच्या विविध घटकांमधून केले जातं. परिसंस्थेची रचना दोन प्रकारचे घटक समाविष्ट असतात: जैविक घटक आणि अजैविक घटक. परिसंस्थेचे घटक आकृती किंवा चित्र 2.1 यामधून बघणार आहोत आपण. अजैविक घटक आणि जैविक. अजैविक घटकांमध्ये भौतिक घटक, असेंद्रिय घटक आणि सेंद्रिय पदार्थ. तापमान, हवेची आर्द्रता, प्रकाश, वातावरणीय दाब हे भौतिक घटकात येतात. असेंद्रिय पदार्थ जल, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन असेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ. अजैविक घटकांमध्ये उत्पादक, हिरव्या वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक, सूक्ष्मजीव याच्यातून आपल्याला परिसंस्थेतील घटक चे वर्गीकरण आपल्याला व्यवस्थितरित्या बघता आले. अजैविक घटक. निर्जीव. अजैविक घटकाचे 3 प्रकार आहेत. भौतिक घटक सूर्यप्रकाश, तापमान, पर्जन्यमान, हवेतील आर्द्रता व तापमानीय दाब. परिसंस्थेच्या सजीवाची संख्या हे घटक मर्यादित असतात, तर यांच्यामधूनच आपल्याला पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा करता येत असतं. असेंद्रिय पदार्थ कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, प्राणवायू, फॉस्फरस, गंधक, पाणी, माती, खडक, अन्य खनिजे यांनाच असेंद्रिय पदार्थ म्हणतात. सेंद्रिय संयुगे कार्बोहायड्रेट, प्रथिन, स्निग्ध पदार्थ सजीव घटकांचे मुख्य आधार असतात. हे सजीव आणि निर्जीव घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम सेंद्रिय संयुगे करत असतात.
तर जैविक घटक बघूयात. सजीव उत्पादक हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणद्वारे सर्व परिसंस्थांसाठी अन्न तयार करतात. हरित वनस्पती स्वयंपोषी म्हटले जाते कारण त्या प्रक्रियेसाठी मातीतून पाणी, पोषक पदार्थ, हवेतून कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश शोषून घेतात. उत्पादकातील हरित वनस्पती यांना स्वयंपोषी म्हटलं जातं. भक्षक स्वतःचं अन्न तयार न करता स्वयंपोषी वनस्पती प्रकाश संश्लेषणद्वारे तयार केलेले अन्न ते वापरत असल्यामुळे त्यांना परपोषी असे म्हणतात. याचा अन्न प्राधान्यानुसार त्यांना 3 प्रकार विभागले जातात. तर भक्षक हे स्वतःचा अन्न तयार न करता दुसऱ्यांवरती अवलंबून असतात, त्यांना परपोषी म्हटलं जातं. त्यांची विभागणी शाकाहारी प्रथम भक्षक, ते वनस्पती खाऊन जगतात, त्यांच्यामध्ये गाय, हरिण, ससा. मांसाहारी भक्षक प्राणी इतर प्राण्यांना खातात, सिंह, कुत्रा, मांजर. सर्वभक्षी सर्वप्रथम सजीव आणि वनस्पती प्राणी हे दोघी खाऊन जगतात. माणूस, डुक्कर, कावळा इत्यादींचं वर्गीकरण भक्षक या घटकांमधून झालं. विघटक विघटक जीव हे सजीव प्राणी वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातील मूलद्रव्ये, संयुगे यांचं विघटन करतात. यात प्रामुख्याने सजीव, कवक यांचा समावेश होतो. हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम विकरे तयार करून मृत प्राणी आणि वनस्पती प्रक्रिया करतात. पोषक तत्वांचे चक्रीकरण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना मृतोपजीवी असेही म्हटले जातात. तर विघटक तर सजीव आणि प्राणी वनस्पती मृत्यूनंतर त्यांची मूलद्रव्ये, संयुगे यांचे विघटन करत असतात, त्यांना विघटक असं म्हणतात. आणि मृतोपजीवी असे सुद्धा म्हटले जाते. परिसंस्थेचे कार्य. परिसंस्था गुंतागुंतीची आणि सतत बदलणारी एक प्रणाली आहे, ज्यामध्ये जैविक, अजैविक घटक असतात व ते खालीलप्रमाणे कार्य पार पाडतात. अन्न साखळीद्वारे ऊर्जा वहन करणे, पोषण मूलतत्वांचे चक्रीकरण, जैव भू-रासायनिक चक्र करणे, पारिस्थितिकीय अनुक्रम किंवा परिसंस्थेचे विकास करणे, हे सगळे परिसंस्थेचे कार्य करणारे जैविक आणि अजैविक घटकांचं कार्यांचं उदाहरण आहे. तळे, सरोवर, कुरण, दलदलीची जमीन, गवताळ प्रदेश, वाळवंट, वने ही नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरणं आहेत. आपल्यापैकी अनेक जणांना मत्स्यालय, बगीचा किंवा शेती इत्यादी पाहिले आहेत. ही मानव निर्मित परिसंस्था आहेत. जीवावरण, सजीव, जीवसंख्या, समुदाय, परिसंस्था, जीवावरण असे घटक केलेले आहेत. सजीव, त्याच्यावरती सजीव संख्या, समुदाय, परिसंस्था आणि जीवावरण अशा पद्धतीने परिसंस्थेचे क्षेत्र आपल्याला इथं दाखवलेत. परिसंस्थेचे उदाहरण. परिसंस्थेचे प्रकार. परिसंस्थेचे खालील वर्गीकरण करण्यात आले. नैसर्गिक परिसंस्था, मानवनिर्मित परिसंस्था. त्याच्यातील नैसर्गिक परिसंस्था आपण बघतोय. नैसर्गिक परिसंस्था या पूर्णपणे सौर ऊर्जेवर अवलंबून असतात. तर कशा पद्धतीने ते बघूयात. सूर्यकिरण, प्लास्टिक, वनस्पती प्लवंग, भूस्तर वनस्पती, प्राणी प्लवंग, प्राथमिक भक्षक, मृतोपजीवी, विघटन, द्वितीय मांसाहारी भक्षक, शाकाहारी भक्षक. तर हे सगळे एका तळे परिसंस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते असतात. उदाहरणार्थ वन, गवताळ प्रदेश, महासागर, सरोवर, नद्या, वाळवंट या परिसंस्थेत आपल्याला अन्न, इंधन, चारा, औषधे पुरवतात. तळे परिसंस्था. तळे ही नैसर्गिक परिसंस्थेची उदाहरण आहेत. त्यांची मूलभूत रचना, कार्य अभ्यासणे सोपे आहे. ही परिसंस्था सौर ऊर्जेवर काम करते. तिच्यातील सर्व सजीवांचे संतुलन राखते. जर आपण तळ्यातील पाणी एका काचेतील पेल्यात घेतले तर तळ्याच्या तळाशी असलेले प्राणी घेतली तर त्यांच्यातील जलीय, वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, असेंद्रिय, सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण झालेले दिसून येते. तर अशा पद्धतीने तळी परिसंस्था सुद्धा एक मूलभूत रचना आपण इथं वनस्पती, प्राणी या सगळ्यांचं परिसंस्था इथं बघितली. तळ्याची परिसंस्था. अजैविक घटक. सूर्यप्रकाश. संपूर्ण व्यवस्थेचं नियंत्रण करणारी ऊर्जा सूर्यकिरणांकडून प्राप्त होते.
सूर्यप्रकाश पाण्यात कोठपर्यंत पोहोचेल हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे पाण्याची पारदर्शकता, पाण्याची विरघळणे किंवा तरंगणे, कण, पाण्यातील प्लॅंक्टॉनची संख्या, प्रकाशातील खोलवर पोहोचण्याचे प्रमाण, तळाच्या प्रकाशी जलचर, निमप्रकाशी जलस्तर, अप्रकाशी जलस्तर असे स्तर पडतात. प्रकाशी स्तरातील झाडे, प्राण्यांची भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. अप्रकाशी स्तरात काही प्रकाश उपलब्ध नसतो. तर प्रकाशाचे काही प्रकार पाडलेले अप्रकाशी, निमप्रकाशी असे आणि प्रकाशित भाग. तर सूर्यप्रकाश जिथं पोहोचत नाही अप्रकाशित जलस्तर म्हणतात. निमप्रकाशी म्हणजे जिथं अर्धा प्रकाश पोहोचतो आणि अर्धा पोहोचत नाही. आणि प्रकाशित जलस्तर म्हणजे पूर्णपणे प्रकाश तिथं समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये जात असतो. असेंद्रिय पदार्थ. तळाच्या ठिकाणानुसार यामध्ये पाणी, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम आणि गंधकासारखे काही पदार्थ समाविष्ट आहेत. प्राणवायू व कार्बन डायऑक्साईड हे पाण्यातील विरघळलेल्या अवस्थेत असतात. सर्व जलीय वनस्पती आणि प्राणी हे त्याचे अन्न वायू अदलाबदलीसाठी पाण्यावर अवलंबून असतात. अन्य असेंद्रिय क्षार हे तळाच्या गाळात जीवनमात्रांमध्ये राखीव स्वरूपात साठवलेले असतात. अंश मात्र फक्त विरघळलेल्या अवस्थेत असतात. असेंद्रिय पदार्थ थोड्याफार प्रमाणात विरघळतात. त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, गंधक समाविष्ट असतो आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हे पाण्यात विरघळतात आणि सर्व जलीय आणि प्राणी अन्न वायू अदलाबदलीसाठी पाण्यावर अवलंबून असतात. सेंद्रिय संयुगे. अमिनो आम्ले, ह्युमिक आम्ल आणि मृत पशु वनस्पतींचे विघटन झालेले पदार्थ तळ्याच्या नेहमी आढळून येणारे सेंद्रिय पदार्थ असतात. हे पाण्यामध्ये अंशतः विरघळलेले, अंशतः तरंगत असतात. काही जे घटक असतात वनस्पती, पशु, मृत आम्ल, ह्युमिक आम्ल, ते तळ्यामध्ये आणि काही तरंगत असतात. तळ्याच्या परिसंस्थेचे जैविक घटक. उत्पादन अथवा स्वयंपोषित घटक तळाच्या सर्वात परपोषी जीवनासाठी अन्नाचे संश्लेषण करतात. याचे दोन गटांमध्ये वर्गवारी करता येते. तरंगते सूक्ष्मजीव वनस्पती, भूस्थितीत वनस्पती. तरंगते सूक्ष्मजीव छोटे हिरवे निळे शैवाल तरंगणाऱ्या वनस्पती होय. या सूक्ष्मजीवांचे तळ्याची प्रमाणात विपुल असते. त्यावेळी पाणी हिरव्या रंगाचे दिसते. या परिस्थितीमध्ये तळ्याच्या परिस्थितीत शैवाली फ्लोरा किंवा जलीय फ्लोरा म्हटले जाते. उदाहरणार्थ स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, कॅलोडोफोरा, डायटॅम्स, वॉक्स ह्या तरंगत्या सूक्ष्मजीवाची काही उदाहरणं आहेत. भूस्थिर वनस्पती. परिघापासून तर खोलवर स्तरापर्यंत जे समकेंद्री विभागांमध्ये पसरलेले असतात. पाण्याच्या वाढत्या खोलीबरोबर जल वनस्पतीचे 3 सुस्पष्ट भाग क्रमाने दिसून पाण्यातून बाहेर येणाऱ्या वनस्पती. उदाहरणार्थ पान कणिक, सॅजिस्टायरिया. तरंगत्या पानासह दृढमूल वनस्पती. उदाहरणार्थ निमठी. पाण्याखालच्या वनस्पती. तळ्याच्या हायड्रिला, व्हॅलिसेनिया इत्यादी. भक्षक, परपोषी. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या अन्नासाठी स्वयंपोषी अवलंबून असतात. उदाहरणार्थ बेडकाची पिल्ले, गोगलगाय, माशांचे काही प्रकार. तळ्यातील भक्षकांचे खालील प्रकारचे वर्गीकरण करता येते. प्राणीजन्य प्लवंग हे तरंगणारे प्राणी असतात. सायक्लोप्स, सिप्रिस, डॅफनिया इत्यादी. नेक्टॉन म्हणजे पोहू व जलचर करू शकणारे प्राणी म्हणजे मासे. निमस्तरीय म्हणजे तळाचे वास्तव्य करणारे प्राणी. उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारचे कीटक आणि काही कवचधारी प्राणी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तळ्याच्या परिसंस्थेचे जैविक आणि अजैविक तरंगते सूक्ष्मजीव यांचा अभ्यास करत आहोत. विघटन. संपूर्ण तळाचे पसरलेले असतात, पण सर्वात जास्त गाळात असतात. जीवाणू, बुरशी, हायझोपस, पेनिसिलियम, क्लोडोस्पोरियम तळाशी असतात. तळाशी अन्नसाखळी.
उत्पादक भूस्थिर वनस्पती. उत्पादक वनस्पती प्राथमिक भक्षक प्लवंग, पाणी द्वितीय भक्षक मासा, विरघळलेले रसायने, गाळ, तृतीय भक्षक मगर, विघटक जीवाणू बुरशी. अशा पद्धतीचे हे सगळे तळ्यातली अन्नसाखळी आपल्याला इथं बघायला मिळते. मानवनिर्मित परिसंस्था. सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये जिथं लक्षणीय प्रमाणात मानवी हस्तक्षेप असलेली ही व्यवस्था आहे, ज्यामध्ये स्वनियमित कोणत्याही यंत्रणा नसते. पोषक पदार्थांचे चक्रीकरण किरकोळ प्रमाणात असते. या परिसंस्थेत मानवी प्रयत्नामुळे भर घातलेली जाते. पिकांची शेती, फळबागा इत्यादीची उदाहरणं आहेत. सजीव निर्जीव घटकांचे जिथे लक्षणीय प्रमाणात मानवी हस्तक्षेप व्यवस्था म्हणजेच प्राणी मानवनिर्मित परिसंस्था. स्वनिर्मित घोषणा कोणती यंत्रणा नसते. पोषक पदार्थांवर चक्रीकरण यंत्रणा नसते. चक्रीकरण किरकोळ प्रमाणात असते. फळबागा शेती इत्यादींचे उदाहरण आहेत. उपकरण. आपल्या वस्तीजवळ तळ्याची भेट देऊन या बाबतीत यादी तयार करा. तळ्यातील पाण्याची रंगांची नोंद करा. सामू कागदाद्वारे तळ्यातील पाण्याची सामू तपासा. पृष्ठभागावरती निरीक्षण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारची वनस्पतींची यादी करा. पावसापूर्वी आणि पावसानंतरच्या 1 महिन्याच्या कालावधीसाठी आपल्या वस्तीतील एखादे उद्यान बगीचा निरीक्षण करा. वेगवेगळे पक्षी, वनस्पती, कीटकांची संख्या मोजा. परिसंस्थेची गतिशीलता. एखाद्या परिसंस्थेत एखाद्या घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे होणाऱ्या ऊर्जेचे वहन, पदार्थाच्या वहनास परिसंस्थेची गतिशीलता असे म्हणतात. परिसंस्थेची गतिशील म्हणजे काय? एखाद्या घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे ऊर्जेचे वहन यालाच परिसंस्थेची गतिशीलता असे म्हणतात. पोषक पदार्थ, खनिजे परिसंस्थेचे निर्जीव आणि सजीव घटकांच्या दरम्यान पुनराभिसरण होत असते. परिसंस्थेचे ऊर्जेचे वहन एका दिशेत असते आणि ती स्रोताकडे कधीही परत जात नाही, म्हणजे सूर्य. परिसंस्थेची गतिशीलता हे खालील शीर्षकाच्या आधारे स्पष्ट करता येईल. अन्नसाखळी, अन्नजाळे, पोषणाचे स्तर, ऊर्जाचे वहन, पर्यावरणीय मनोरा, जैव भू रासायनिक चक्र. तर आपण आता इथं अन्नसाखळी पहिला प्रकार बघूयात. अन्नसाखळी. उत्पादक वनस्पती स्त्रोतांपासून भक्षकांपर्यंत होणाऱ्या अन्न ऊर्जेच्या संक्रमणास अन्नसाखळी म्हणतात. अन्नसाखळीमध्ये हरित वनस्पती उत्पादक पहिल्या पोषण स्तरावर असतात. वनस्पती खाणारे शाकाहारी प्राणी म्हणजे प्राथमिक भक्षक दुसऱ्या पोषक स्तरावर असतात. शाकाहारी प्राण्यांचे खाणारे मांसाहारी भक्षक हे तिसऱ्या आणि कधी कधी चौथ्या पोषक स्तरावर असतात. निसर्गाचा चराऊ अन्नसाखळी, परजीवी अन्नसाखळी, मृतजीवी अन्नसाखळी अशा 3 प्रकारच्या साखळ्या असतात. तर प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक किंवा चौथ्या पोषक स्तराचं इथं अन्नसाखळीमध्ये वर्गीकरण आपण बघितले. त्याच्यातली चराऊ अन्नसाखळी बघूयात. ही अन्नसाखळी हिरव्या वनस्पतीपासून सुरू होऊन शाकाहारीमधून जाऊन मांसभक्षी जीवांपाशी संपते. ती सजीव सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने असेंद्रिय पदार्थांपासून त्याची अन्नाची निर्मिती करताना म्हणून त्यांना उत्पादक म्हणतात. उत्पादकांना शाकाहारी प्राणी खातात म्हणून त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. प्राथमिक भक्षकांना दुय्यम भक्षक खातात, त्यामुळे त्यांना अन्नसाखळीचे स्वयंपोषीवर अवलंबून असतात. तर वनस्पतीवर प्राणी जे अवलंबून असतात, प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक प्राथमिक भक्षकावर अवलंबून असतात आणि प्राथमिक भक्षकांना स्वयंपोषी भक्षक असे सुद्धा म्हटले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवीय परिसंस्था, तळीय परिसंस्था, परिसंस्थेची व्याप्ती या सगळ्या गोष्टी आपण या पाठातून बघितल्या आहेत. तर उर्वरित पाठ आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.